Okay, let's go. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आणि आयुष आम्ही आता दोघं जाणार आहे. जे सुकं खोबरं असतं त्याचं तेल मशीनमध्ये ते सुकं खोबरं टाकून त्याचं तेल काढतात. ते आम्ही आता तेल काढायला जाणार आहे. तर तुम्हाला मी तिथे गेलं दाखवतो की कशी त्यांची प्रोसेस आहे. त्यांचा तो कारखाना छोटासा तो दाखवतो. चल कुठे आहे काय ना बघा, फुल एकदम रेडीमध्ये खोबरं. आणि आता आम्ही जातो. काय घ्यायचं आहे? काय डबे कसले नॉर्मल डबे घ्यायचे रे आपल्याला तेल भरायला. अरे हे घ्यायचं, किटली घ्यायची रे. किटली नाही, तुम्ही बोलले की डब्यात भरणार. कुठे भेटणार तो डबा? दुकानात भेटेल ना. चल लेट्स गो. चला तर मग आता जाऊया आपण. एक चावी कुठे आहे? तर आता आम्ही इथे आलेलो आहे तेल काढायला. आहे हे मशीन. त्याच्यात तेल घालतात आणि इथून तेल बाहेर. एवढं जुनं आहे हे, 70 वर्ष जुनं आहे. इथे ब्लॉगिंग करणार. तेल घालतात. कुठे? एवढा मस्त वाटतो ऐकायला. चटणी बनवतात त्यावेळी हा फीलच वेगळा आहे. याच्यात खोबरं टाकलं, प्रोसेस चालू झालेली आहे त्यांची. बघा आता इथून तेल बघा, किती ताजं तेल आहे बघा खोबऱ्यात. तेल आता हे पूर्ण भरलं की घरी जाऊन याच्यावरती तुरटी फिरवायची, म्हणजे गाळ आहे तो सर्व खाली जाऊन बसतो आणि ताजं तेल वरती तरंगतं. आणि त्याचं हे जे आहे चोथा बोलतात त्याला, तो आहे बघा असा पडतो. आणि हा जे जनावर असतात त्यांना खायला देतात. हे बघा, हे मशीन बघायला भेटत नाही मुंबईत, हे गावच्या साईडला बघायला मिळतं. आणि आमचं हे खोबरं आहे हे तुकडे करून आणायचे असतात सुकवून, आणि ते सुकवल्यावरती ते इथे आल्यावर वजन करायचं. ते झालेलं आहे 3.5 किलो. हे बघा, वजन खोबऱ्याचं ज्यावेळी केलं त्यावेळी 3.5 किलो होतं, आणि आता हे 2 किलो 600 म्हणजे 2.5 किलोच्या वर आलेलं आहे. हे बघा तेल निघालेलं आहे. आता हे तेल काढून झालेलं आहे. तर ह्याच्यावरती तुरटी फिरवली की एकदम जसं आपण खोबरेल तेल डोक्याला लावतो तसं हे तेल एकदम फ्रेश राहतं. आता हे जे मी मगाशी बोललो तुम्हाला तुरटी फिरवतात, पण ते तुरटी फिरवल्यावर केसाला तेल लावायचं नाही, कारण की केस याच्याने ना गळतात. त्यामुळे हे तुरटी फिरवायची असेल तर हे तुम्ही इतर कुठल्या गोष्टीसाठी वापरा, जेवणाला सोडून. नाहीतर मग तुरटी फिरवणार नसाल तर केसाला लावलं तरी चालतं. तर इथे आहे आमच्या ह्या गावामध्ये, म्हणजे हत्ती राहते ह्या गावामध्ये. ते 2 किलोमीटर फक्त आहे. तर आम्ही आता इथून जाणार आहे तिच्या घरी. तिच्या घरी जाणार आहेत आम्ही. इथेच राहते, त्यामुळे जवळजवळ 1 वर्षांनी आम्ही इथे आलेलो आहे. किती मस्त वाटतं. हत्ती आमची बसले बघा, कसं मस्त घर आहे बघा. हत्ती हे बघा घर. काय केलंय? फणस कापी आहे का बरं काय? कापी कॅरम खेल भाई. ये क्या है? सर अभी हम कुछ नहीं बता सकते हैं आपको, हम डिस्कशन में अभी. कोण? ठीक है. चला आता आम्ही इथून निघतो.
चलो बाय बाय. शेवग्याच्या शेंगा बघा केवढ्या लागलेल्या आहेत. हे बघा, हे बघा शेवग्याच्या शेंगा एकदम फ्रेश. गाइस अभी अपन यहाँ से निकल रहे हैं और ये है अपना. हे बघा इथे आता आम्ही आता इथून निघतो. आता इथूनच एक जवळ नदी आहे, त्या और गाइस अपना नदीवर आता जायचं. तिथे दाखवतो तिथे गेल्यावर. 2 किलो 700 ग्राम. ह्या ब्लॉगिंग चालू आहे याची पण. चलो चलो. ती बोलल्याप्रमाणे जी आम्ही नदी दाखवणार होतो तुम्हाला, ती ही बघा, ही नदी आहे. ही बघा, इथे आम्ही इथे आंघोळीला यायचो. इथे आत्तीच्या गावी आम्ही आलो, तर इथे ही नदी आहे. त्यांच्या जवळ असते, जवळ आहे ही नदी. हे बघा इथे मासे पकडत आहेत. आणि मासे पण भरपूर असतात ना इथे. हे बघा असे कपडे वगैरे धुतात. हे बघा आंघोळीला हे पाणी आहे. गावाला पाणी पिण्यासाठी पण जातं इथून आणि नळाला पण जातं घरोघरी. हे बघा किती मस्त आहे. आता पाणी जरा वाढलेलं आहे इथे, धरणातून पाणी सोडल्यामुळे इथे आता नदीला पाणी वाढलेलं आहे. नाहीतर आम्ही इथे मध्ये जाऊन इथे आम्ही हे करायचो, अंघोळ करायचो, पोहायचो इथे. हे बघा आता आपण निघूया इथून, जाऊया आता घरी. तर आम्ही इथे आमचं ग्रामदैवत आहे हनुमान. हे बघा इथे आम्ही हे लादीकरण आम्ही पण इथे दिलेलं आहे. आमची नावं आहेत, आजी आजोबा आणि पप्पांच्या नावाने आम्ही इथे, मी भगवान दादा, सुजाता, सतीश, आम्ही अशी ही मंदिरामध्ये लादी दिलेली आहे. आणि ही फ्रेम काल लावली मी. हे बघा स्वामींची ही फ्रेम मंदिराला दिलेली आहे. और गाइस अपने जो हे बघा जो है ना, अपने जो घर के जो बड़े लोग हैं उन लोग ने आम्ही भावांनी हे फ्रेम दिलेली आहे मंदिरात. आणि हे लादीकरण हे केलेलं आहे आम्ही सर्व मंदिरामध्ये. त्याला झाली 2-3 वर्ष झाली. हे आमचं आहे ग्रामदैवत हनुमान. लंगडी घाल, लंगडी तीर्था, लंगडी 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 घालायची, लंगडी. तेव्हा दीदी बघ कशी करते. हे बघा इथे आता आम्ही नाईट क्रिकेट खेळतोय. हे बघा हे काम सगळं झालेलं आहे आमचं रूफचं. हे बघा इथे आम्ही खेळतो रात्री. रात्रीचं खेळलं तरी काय इथे काय प्रॉब्लेम नाही. बघा इथे लाईट लावलेले आहेत, स्टेडियम तयार होतं इथे. हे बघा ना परत गेट मारायचं होता. आम्ही आता इथे आलो आहे. भगवान दादाचा आज वाढदिवस आहे, तर केक घ्यायला तिथे आम्ही याच्या आधी 2-3 केक घेतले. तिथेच आम्ही केक घ्यायला आलो. इथे केक एकदम मस्त मिळतात. तर आमचे मेमध्ये अर्ध्याधिक जास्त बड्डे आमचे मेमध्ये नाही, त्यामुळे भरपूर एक 5-6 बड्डे आमचे मेमध्येच असतात. त्यामुळे बघा इथे आम्ही केक घेतो. हे बघा चार्जसमोर काय बाईचा बड्डे लावा. कुठला बाईचा बड्डे नाही, नेते लावा, नेते. हे बघा नेते कुठं आहे दादा? हे बघा हे लावा. आता आम्ही इथे केक घेतो. टॅग घेतलेला आहे नेते म्हणून. हे बघा इथे भरपूर प्रकारचे नेते म्हणून आम्ही घेतला आहे टॅग. कौन सा लगा पता है? ये देखो नेते. पण केक पॅक करून दिलं, पण आम्ही त्याच्यावर नाव टाकायलाच विसरलो. त्यामुळे आता आम्ही परत तिथे आता
केक दिला आणि त्याच्यावर परत एकदा नाव टाकणार आणि पूर्ण पॅक करून घेणार. टॅगलाईन बघा केकची, नेते और गाइस ये है अपना केक और ये कराने केक बर्थडे बॉय. काय दिलंय काय दिलंय काय दिलंय घे तो दे. तर सगळे आलेत काय? ए हिला घे रे पण हात मारेला लापा भेटला जाऊ दे हे थँक्यू. Happy birthday to you. ब्लर झालाय तो. All family is here. सर्वांनी कार्यक्रमाला आला त्यामुळे सर्वांचे मनापासून आभारी आहे. आभार मानलेले आहेत दादांनी. आता इथे केक कटिंग झालेलं आहे आणि आता केक खायचा आणि इथे छोटासा एक आता जेवणाचा कार्यक्रम म्हणजे पावभाजी केलेली आहे. तर ती पावभाजी खायची सगळ्यांनी आणि मगच घरी जायचं. नाही खायची असेल तर कोणाला खायचं नसेल तर त्यांनी सरळ घरी जावे. आता चालू झालेलं आहे इथे जेवणासाठी पावभाजी. इथे ऑल फॅमिली बसलेली आहे इथे आमची. हे बघा कशी आहे आयुष? अजून खाली नाही नाही खाल्ली? पा कशी आहे? गरम आहे. ओह यार यार ये कितनी औसम है यार. जरा गरम आहे. मित्रांनो आता आपलं सगळं जेवण झालेलं आहे. जेवण पण मस्त झालेलं, पावभाजी केलेली काकीने. तर आता इथे जेवण सगळं बसलेले आहे. हे बघा तर आता वाजलेले आहेत 11. तर आता व्हिडिओचा मी इथे शेवट करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.